नमस्कार मित्र स्वनी ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलमा तुमनं हार्दिक स्वागत। आज एक सुविचार तुमले सांगावे आणि त्यानंतर तुमले मी एक प्रसंग सांगावे जो खूप महत्त्वाचा आहे। नक्की पुरा व्हिडिओ ऐका। ज्या दिवशी तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर तुमच्यापेक्षा जास्त आनंद असेल ना, त्या दिवशी तुम्ही खरे यशस्वी झालात असं समजा। दखा मित्र स्वनी मायबापनं चेहऱ्यावर जे खुशी रास आनंद रास दखा मी घरायराणी बोलस शाळामा हिंदी शिकाडस आणि मराठीमा खूप छान लिखस। त्यामुळे आपला व्हिडिओमा बटा तिन्ही लँग्वेज आणि कधी कधी इंग्लिश बी एंट्री मारदी ध्यान तू नाही का। मी सातवीपासून वर्तमानपत्र वाचू आणि एकदा काय होईना की ज्या छोट्या जाहिराती आहेत त्यावर मला खूप भरोसा आणि मला पार्ट टाईम कॉलेजले असताना पार्ट टाईम जॉब करू मी आणि एक वर्तमानपत्र ज्यांना नाव नाही सांगस मी त्यांना मग छोट्या जाहिरातीसमा मला फक्त 2,500 पगार होता महिनाना। आणि छोट्या जाहिरातीसमा एक एक मी जाहिरात वाची होती की पुणाले मायबाप समाले मुलगा किंवा माणूस पाहिजे। मी वाचलं आणि पगार 8 ते 10,000। मला एकदम नवल वाटणं, अरे मायबाप सांभाळेल कसं का माणूस, मायबापले काय समायनं पडस का, मायबाप तर आपली जबाबदारी आहे, ते काय वृद्धाश्रम थोडी आहे। तर मला एकदम आश्चर्य वाटणं की 8-10 हजार पगार दिसूत मायबापने सेवा करायला माणूस पाहिजे। मी एकदम आश्चर्यचकित होई गो। मला काही समजणं नाही, मी ते जाहिरातकडे कधी दखत नाही की म्हणतं मी 2,500 काम करानो आणि राहावा कावान सोय मायबाप सोय। मग मी काही दिवस पहिले सोशल मीडियावर वाच की पुन्हा साईडले काय हो ना की भरपूर लोकेशना पोरे शिकिसनी विदेशमा स्थायिक होई जालेत आणि त्या मायबाप करोडोना बंगला एकला राहतस किंवा बाप एकला राहस। मागे एक व्यक्ती वारी घ्या तर त्याला नगरपालिकाना अधिकारीसनी किंवा यासनी कर्मचारीसनी मागेतून दरवाजा तोडीसनी बाहेर काढा। म्हणजे दखा मला खूप आश्चर्य वाटणं आणि दुःख होईना की मायबाप आयुष्यभर काम करतस मेहनत करतस आणि पोरे त्यासले वागतच नाही। दखा त्यासाठी आजना विचार की आपण सक्सेसफुल कधी होतो माहिती आहे का। मायबाप आपले त्यासना लाईफना 15 वर्ष आपले स्टार्टिंगना ज्या त्यासने मौज मस्तीना किंवा खुश राहावाना किंवा स्वतःना करिअरवर ध्यान देवाना राहतस त्या पोरेसाठी खर्च करतस। आपला सुरुवातना 15-20 वर्ष मायबाप आपल्यासाठी खर्च करतस। मायबापना शेवटला लाईफना 15-20 वर्ष आपण त्यासाठी खर्च करायलाच पाहिजे, तो टाईम त्यातले देवालाच पाहिजे। डॉक्टर विठ्ठल आणि सरसना यूट्यूबले व्हिडिओ आहे त्या डायरेक्ट सांगतस म्हणा आपण 100-200 पेशंट राहतस, नंबर लावतस प्लास्टिक सर्जरीले, पण रविवारना दिन फक्त मी मना अण्णा आणि मायसाठी ठेवस म्हणजे मायबापसाठी देस। म्हणजे दखा मित्र सोनी या संस्कार राहतस आणि मायबापना इतला उपकार राहतस की त्यासना पाय धुसणे आपण पाणी बी पिलं तरी ते त्या उपकार फिटावत नाही। तर तुम्ही कशासाठी काम करा माहिती आहे का, स्वतःसाठी नाही, मायबापना खुशीसाठी काम करा, मोबाईलसाठी नाही, करिअरसाठी नाही, नातेवाईकसाठी मित्रासाठी नाही, मायबापले खुश ठेवासाठी काम करा। व्हिडिओ आवडला तर 2 जणले नक्की वाटलावा। आजना